नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातम्या सविस्तर पाहणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची मोठी बातमी. नाशिक धाराशिवच्या दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिक धाराशिवबाबत काल रात्री अंतिम चर्चा झाली आहे. शिंदे फडणवीस दादांमध्ये 2 जागांबाबत काल अंतिम चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत. प्रदीप, नेमकी काय चर्चा झाली आहे? 2 जागांबाबतीत काय माहिती आहे? मनश्री, सध्याची सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे धाराशिव आणि नाशिकची जागा आहे. सध्या नाशिकच्या जागेवरती शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सध्या खासदार आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. या 2 जागांसंदर्भात काल प्रमुख 3 नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. लवकरच अधिकृत या संदर्भातली सूचना जी आहे केली जाते का खरं ते पण महत्त्वाचं असणार आहे. किंवा नाशिकची खरं तर शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत, ती जागा शिंदे गटाकडून अजित पवार गटाला सोडली जाते का हे पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप युतीमध्ये ही धाराशिवची जागा जी आहे ती शिवसेनेने लढवलेली होती. तिथं ठाकरे गटाचे विद्यमान खासदार उमराजे निंबाळकर होते. मात्र सध्या भाजप या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार का अशा पद्धतीच्या चर्चा होत्या. मात्र ही जागा अजित पवार गटाला मिळणार असल्याची माहिती आहे. सध्याचे विद्यमान आमदार आहेत राणा रणजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मात्र या 2 जागेसंदर्भात अधिकृतरित्या घोषणा कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असताना मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते ती म्हणजे नाशिक आणि धाराशिवच्या 2 जागा ज्या आहेत त्या अजित पवार गटाला मिळणार आहेत. त्या संदर्भातली अधिकृत घोषणा लवकरात लवकर होते का किंवा पुन्हा एकदा चर्चा केली जाते पण महत्त्वाचं असताना मात्र जी अंतिम चर्चा 3 नेत्यांमध्ये झाल्याची माहिती मिळते त्या दोन्ही जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. नक्कीच प्रदीप, या घडामोडींकडे आपलं लक्ष राहीलच. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.